ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कुर्ला स्थानकापासून A332 मार्गावर इलेक्ट्रिक एसी बसची सेवा ही पुन्हा सुरू झाली आहे। रेल्वे स्थानकाबाहेर आणि गजबजलेल्या भागामध्ये 12 मीटर लांबीच्या बस चालवल्या जाणार आहेत। अपघाताच्या घटनेनंतर कुर्ला स्थानकावर बेस्टने दक्षता अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रेल्वे स्थानकाबाहेर आणि गजबजलेल्या भागात आता 12 मीटर लांबीच्या बस चालवणार आहेत। आपण सध्या कुर्ला बेस्ट स्थानकात आहोत। आपण पाहतोय की याच बेस्ट स्थानकापासून आपण पाहतोय की खरं तर सोमवारी अपघात झाला होता। त्यानंतर पुन्हा कुर्ला स्थानकापासून A332 मार्गावर इलेक्ट्रिक एसी बसची सेवा पुन्हा सुरू झाली आहे। याच मार्गावर बेस्टने सोमवारी अपघात झाला होता, त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता। कुर्ला पश्चिम स्थानक ते सांताक्रूज पूर्व स्थानकापर्यंत आता A311 या मार्गावरही 12 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस पुन्हा सुरू झाली आहे। कुर्ला स्थानकावर बेस्ट दक्षता अधिकारीही नेमले आहेत। 5 सदस्यीय समिती 6 लीज बस कंत्राटदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली। त्यांनी कंत्राटी ड्रायव्हर्सची विद्यमान भरती प्रक्रिया आणि त्यांच्या प्रशिक्षण प्रोटोकॉलचे तपशील सादर केले आहेत। कुर्ला येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत बेस्टने प्रशिक्षण केंद्रात बदल आणि सुधारणा देखील केल्या आहेत व पुढील आठवड्यापासून चालकांच्या शिफ्टनुसार ब्रेथ एनालायझर होणार आहे। त्यामुळे पुन्हा आपण पाहतोय की बेस्ट अपघातानंतर सध्या बेस्ट प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, कुर्ला, मुंबई।